धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आपल्या पवित्र स्थानामध्ये भजनाची पंढरी ज्याला आपण म्हणतो अशा या डोंबिवलीमध्ये कोकणी कौटुंबिक मेळावा आणि या मेळाव्याचं आयोजन आणि व्यवस्थापन ज्यांनी केले ते भजन स्वरानंद परिवार, मनापासून इथल्या आयोजकांना धन्यवाद देतोय. आयोजक सन्माननीय ओम संदेश लोके, शिवसेना विधानसभा समन्वयक आणि सौभाग्यवती सीता संदेश लोके सावंत, महिला उपजिल्हा संघटक आणि त्यांच्या या भजन स्वरानंद परिवाराचा मी मनापासून आभार मानतोय, धन्यवाद देतोय. डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी व संवादवादक नाट्यकर्मी श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये कृष्णा लाड, त्याचप्रमाणे ऋषिकेश सावंत यांनी आमच्याशी या कार्यक्रमासाठी मुंबईवर गेला. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय सूर्यकांत कोकण, शैलेंद्र परबुवा, चंद्रकांत राठोड साहेब, यशवंत धुरीबुवा, दादा परब, आनंद केसरीबुवा, प्रकाश तिलेबुवा, संतोष नांदोदकर बुवा, या व्यवस्थापक मंडळाचे सर्व अध्यक्ष वसंत सावंत आणि त्यांचं सर्व मंडळ, त्याचप्रमाणे पक्वादवादक सागर नाईक, त्याचप्रमाणे आमचे देवगड तालुक्याची शान सन्माननीय बुवा जनार्दनजी पेडणेकर, त्याचप्रमाणे लहूभाई आणि त्यांचे मित्रमंडळी आसरा देवगड या ठिकाणावर उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन ज्योती बुवांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी श्रोत्यांना नमस्कार करून किंवा सर्वांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आमच्या चांगल्या दिवशी सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे गेली कित्येक वर्ष मला एका बाजूने कोपर गावामध्ये डबलबारीच्या सामन्यामध्ये पाचारण करतात ते स्वामी भक्त सन्माननीय बाळू आयंगरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या स्वामी चरणाची नतमस्तक होतोय आणि वेळ झालाय. 100% मी बोलणार आहे, पण भान पाहिजे बोलावं कधी आणि भजन करावं कधी. उतावळे झालेले दोघवले किती कमी करा.